मॉर्निंग. तर आजची सकाळ थोडी वेगळी आहे. आम्ही आता आहे वाडातर पुलावर. वाडोदरच्या पुलावर आहोत आम्ही आता. तर आम्ही असं ठरवलंय की आता प्रत्येकाला माहित नसते की किती गाव आहेत किंवा म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये. आता मी राहते गडमटमध्ये, माझा तालुका आहे वैभववाडी, पण मला आमच्या तालुक्यात पण किती गाव असेल हे मला पण नाही माहिती, किंवा कणकवली कोणालाच एवढं माहिती नसतं की आपल्याकडे किती गाव आहेत किंवा काय आहे किंवा प्रत्येक गावात. तर आम्ही असं ठरवलं की आम्ही इकडे असतो तर प्रत्येक तालुक्यातलं सगळे गाव फिरायचे, म्हणजे तिकडे काय इम्पॉर्टंट हा किंवा काय असं बघण्यासारखा हा तो बघून घ्यायचा. कारण देवगड तालुक्यामध्ये किती गाव आहे त्याचं काउंट पण कोणा लोकांना माहितीच नसेल. काही लोकांना लोकांना काउंट आहे असं. काही लोकांना ते माहित पण नसेल. अशी सगळी नावं ऐकून माहिती असतील प्रत्येक गावाची, पण किती किंवा असं फक्त माहित असेल की बाबा हा देवगड मध्ये असं क्वचित ज्या ठिकाणी आता देवगड माहित असेल किंवा जामखांडे किंवा विजयदुर्ग हे गाव माहित असतील, कारण की पर्यटन स्थळ आहेत म्हणून. पण बाकी पण असे बरेचसे गाव आहेत. आता 2011च्या जनगणनेनुसार साधारण 98 गावं आहेत. 98 काउंट आहेत 2011च्या जनगणनेनुसार. आणि आता बघितलं तर दाखवत 106 असं, पण माहिती नाही आम्हाला पण एक्झॅक्ट किती आहे. तर आम्ही ट्राय करणार आहे सगळी गावं फिरू आणि तुम्हाला पण ती गावं दाखवू की देवगड तालुक्यामध्ये टोटल किती गावं आहेत. सुरुवात आम्ही आमच्यापासून जवळ आहे देवगड, त्यापासून आम्ही सुरुवात करू. तर देवगड तालुक्यातलं पहिलं गाव आम्ही चूज केलंय वाडतर. तर वाडतर पासून आम्ही सुरुवात करतोय. अशी आम्ही सगळी गावं घेत जाणार, म्हणजे सगळ्यांना समजेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांना. म्हणजे मोस्ट ऑफ दी लोकांना नसेलच माहिती की एवढी गावं वगैरे असतात म्हणून. तर आमचा तो एक ट्राय आहे आणि आमच्या डोक्यात असं आलंय की आलोय जन्माला इथे कोकणात, तर कोकणातली सगळी गावं आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा आपण फिरायचं. आणि आम्ही फिरतोय, आमच्याच बरोबर तुम्हाला पण आम्ही दाखवू. तर बघू आता. असं नाही की आम्ही काय पर्यटन स्थळ वगैरे असतील तेच फिरू, आम्ही असंच आम्हाला बघायचं फक्त की कसं गाव आहे किंवा काय हे सगळं बघायचंय. बघू आता आम्ही जात आहोत बघू. आणि आम्हाला जसं जसं पॉसिबल होईल तसे तसे आम्ही सगळे गाव फिरू, कारण ऑफिस आणि हे आम्हाला दोन्ही हँडल करायचे. तर चला फिरूया आपण. पहिलं गाव आपलं वाडतर. आता आम्ही जाणार आहे इथूनच, वरून पुलावरूनच दिसतंय. तर आता आम्ही या पुलावर आहोत आणि या बघा, हे आता मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे. तर आम्ही आता काही जाणार आहोत, नंतर बघूया गावात काय काय आमका कोण जशी दिसतील. पण काही म्हणा, पुलावरून जो काही व्ह्यू दिसतोय ना, एकच मंदिराचा डोळ्यांना छान वाटतं. आमच्या कॅमेऱ्याची तेवढीच पूल हलता कसा, कॅमेऱ्याची क्लिअरिटी तेवढी नसल्यामुळे. आणि या पुलाची अजून एक खासियत ती म्हणजे अशी की दोन गाड्या जर मोठ्या गाड्या पास होत असतील किंवा नॉर्मली गाड्या पास होत असतील तर हा पूल हलतो आणि ते फील होतं आपल्याला की हा पूल हलतोय असा. आता कसं हलतोय अरे इकडे पास झाले. आम्ही जे मगाशी पुलावरून जे मंदिर दाखवलं हनुमानचं मंदिर, ते तिकडून बघताना खूप जवळ वाटत होतं. आणि पुलाच्या त्या साईडला आहे रोड, पण तो चालत जायला आहे आणि बरंच चालावं लागलं असतं. मग मी तर जरा पुढे आलोय आणि मग तिथून राईट साईडने आतमध्ये आलोय. आतमध्ये रोड आहे ना, आम्ही हा ते पावसात ते असं नाही, ते बघ ना, ते बघ मधमाशाची पोळी बघ वरती बघ किती आम्ही कधीपासूनची आहेत ती. फक्त एक दगड मारायची खोटी आहे आणि स्वतः सोलून निघू. होय. हे बघ, आणि आमच्या घरालाच पुतळा लावलाय. नजरचं टेन्शनच नाही. असं दे वाव, मस्त वाटतंय व्ह्यू. किती जवळ आहेत नदीपासून यांची घरं. मंदिराला पण पाणी वगैरे लागत असतं काय माहिती, नसेल वाटतं थोडं थोडं.
देवाची करणी. इथे आम्ही मगाशी उभे होतो. आता हे काका येले त्यांना जरा विचारूया आपण. हे अजून या गावात काय काय फिरण्यासारखं हा. पण एवढा भारी वाटण आहे बसून हा. एकदम असं समोर व्ह्यू आणि मंदिराची शांतता. ना जान हो थंडगार वाटतं मस्त. पूर्ण समुद्र होता एवढा. हा म्हणजे पाण्यात हे गेलेलं आहे पाण्यात केलेलं मंदिर. आहे. 81 ला मंदिराची स्थापना झाली. हे आमच्या मंडळाचे खजिनदार आहेत. PS साहेब मुंबईला होते, रिटायर आहे. गावी येतात मग आम्हाला छळायला असे मध्ये पण पावसात पाणी वगैरे येत असेल अजिबात तिकडे मंदिरात अजिबात नाही पाणी. फक्त जास्त उदाहरणाचं पाणी भरलं ना तर थोडस मैदानात मध्ये असं पाझरतं पाणी खालून. पुढे ब्रिजच्या त्या साईडला रस्ता तिथे थोडस रोडवरती चढतं. पण जेटी आहे ना समोर मंदिराच्या त्या जेटीवर चढतं. म्हणजे आपले संत वटपौर्णिमेचं ते ताण एक भरतं ना मोठं. नंतर ती 4 गुरु पौर्णिमे हे म्हणजे ती 4 पावसाळ्यात ती ताण त्यात थोडासा प्रॉब्लेम होतो. पण मंदिराला मला काय नाही प्रॉब्लेम. चला येऊ मी. मला प्लेस आहे पडेल कॅन्टीनला तिथे जायचं. थँक्यू. आमचं वाडा नवनाथ मंदिर. या वाडा तर म्हणजे अजून काय काय असा फिरण्यासारखा वगैरे. सरळ रस्त्यात गेलास खाली थोडस समुद्र किनारा दिसत इकडे. वेंकटेश्वर मंदिरात कार्यक्रम असतात 7 दिवस आधी चालू होतात. इकडे पावसात पाणी वगैरे येतं का? अजिबात ना. तुम्ही कुठले इथलेच? हे बघा आमच्या घरी ते सर आम्हाला सांगतात की हनुमान मंदिरचा इथे कार्यक्रम असतो 1 ते 4 ना. 1 ते 4 एप्रिलला. 1 ते 4 एप्रिल मोठा उत्सव असतो. ते आम्हाला बोलले 4 दिवस सुट्टी घेऊन या. हो ते आम्हाला नेत होते घरी. आणि हे वाडतर मधलं आहे महापुरुष ठिकाणदार जागृत देवस्थान. देवगड वरून जो रोड येतो आणि इकडून वाडतरला जातो त्याच्या मध्येच हे मंदिर आहे. महापुरुषाचं असल्यामुळे लेडीजला आतमध्ये परमिशन नाहीये त्यामुळे बाहेरूनच फक्त बघू शकतो.
हा इकडून जो देवगड वरून रोड येतो इथे पुढे वाडातर वगैरे आहे. छान आहे मंदिर. तर असं होतं हे वाडातर गाव, देवगड तालुक्यातलं पहिलं गाव. तसंच देवगड तालुक्यातील इतर गाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच आमच्याबरोबर तुम्हालाही देवगड तालुक्यातील सगळी गावं बघायला मिळतील. देवगड तालुक्यातील दुसरं गाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करत राहा. लवकरच देवगड तालुक्यातील दुसऱ्या गावाचे व्हिडिओ अपलोड करू. बाय.